नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. कान्हे रेल्वे गेट हे 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2026 रोजी बंद असल्यामुळं सर्व अवजड वाहतूक ही जांभूळ मार्गे जांभूळ फाटा आणि मुंबई पुणे महामार्गाला जात आहे. यामुळं सकाळपासून या ठिकाणी इतकी वाहतूक कोंडी झालेली आहे की याच मार्गावर रुग्णवाहिका 1.5 तास अडकलेली होती. आणि जो काही जांभूळ भुयारी मार्ग करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जर अवजड वाहनं जर एकच वाहन एका वेळी येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच जांभूळ गाव हे 2 दिवसापासून अंधारात आहे. मुंबई पुणे महामार्गापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर असणारं जांभूळ गाव हे अंधारामध्ये आहे. तर प्रत्यक्षात तिथले नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की ही वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत आहे? जांभूळच्या नागरिकांना रस्त्यावरनं फिरता येत नाही ना, लहान मुलांना ये जा करता येत नाही. या रस्त्यावरनं कान्हे ताकवे बुद्रुक हद्दीतील जी काही औद्योगिक नगरी आहे याच्यामधले सर्व कामगार आहेत, सर्व अवजड वाहनं ये जा करतात. काय सांगाल? नक्कीच आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, काल रेल्वे प्रशासनाने नोटीस जाहीर केलं की 24 ते 26 तारखेपर्यंत कान्हे रेल्वे गेट हे बंद राहील. पण जो पर्यायी रस्ता म्हणून आहे जांभूळ ते टाकवे, पण या रस्त्याचा जर विचार केला, हा रस्ता आहे छान, पण साईड पट्ट्या एवढ्या 2-2 फूट खचलेल्या आहे की त्याची विचारता सोय नाही. जवळपास एक मागाचाच एक तुम्हाला एक ॲक्सिडेंट सांगतो मी. कमीत कमी ते कंटेनर अडकला गेला. त्याचमध्ये गावातील एक रुग्ण इमर्जन्सीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं, पण ते हॉस्पिटलमध्ये नेत असताना अक्षरशः पोलीस प्रशासन बोलवायला लागलं. प्रशासन बोलवून तरुण गावातील मुलांना बोलवून तेव्हा ती गाडी पास करून द्यावी लागली गेली. आज आपल्या मार्फत एवढं सांगू इच्छितो की जवळपास आज सकाळी 9 वाजल्यापासून तर आतापर्यंत कंटिन्यू ट्रॉफिक ही चालूच आहे. लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी एक उपाययोजना करावी ही आपल्या मार्फत एक विनंती असेल. जो जांभूळचा रेल्वे भुयारी मार्ग आहे तिथेही दुरावस्था झालेली, मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, जसं की आपण बघितलं असेल की जो भुयारी मार्ग आहे, जर 20 फुटी कंटेनर आला तर तो फक्त सिंगलच क्रॉस होऊ शकतो. 2 व्हीलर सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. अन्यथा जर 2 व्हीलर घालण्याचा जर प्रयत्न केला तर ती गाडी त्याच्या टायर खाली जाऊ शकते. त्यामुळे कुणीही तिथे गाडी घालण्याचा प्रयत्न करत नाहीये. जे पुलाचं काम जे झालंय ते झालंय चांगल्या प्रतीचं, पण कमीत कमी थोडं अजून चांगल्या प्रतीचं झालं असतं तर खूपच जवळपास जसं की म्हणतो ना की आपण जांभूळलाही फायदा आला असता. जांभूळ पासून कमीत कमी 36 गावांना तिथून पुढे आंधर मावळला फायदा आला असता. आज जांभूळमध्ये जवळजवळ शाळकरी मुले असतील, दुग्ध व्यावसायिक असतील, कामगार असतील, MIDC वर्कर असतील, हा प्रत्येक जण ह्या रोडचाच वापर केला जातोय. तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेत आहोत की मोठ्या प्रमाणात या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे आणि वाहतूक कोंडीच्या ज्या रांगा आहेत त्या लांबलचक, म्हणजे जांभूळ फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. त्याच धर्तीवर या ठिकाणी जांभूळ मधल्या नागरिकांना ये जा करता येत नाही. लहान मुलांना जीव मुठीत घालून या रस्त्यावरनं ये जा करावी लागत आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी ज्या साईड पट्ट्या आहेत, 2-2 फुटाच्या साईड पट्ट्या या ठिकाणी खचलेल्या आहेत आणि त्या साईड पट्ट्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. आणि त्यातच या ठिकाणी जे रस्ते आहेत ह्या अवजड वाहनामुळे कसा प्रवास आहे, काय सांगा? हो सर, खूप ट्रॅफिक आहे इथं. खूप ट्रॅफिक आहे. जी अवजड वाहनं आहेत त्याच्यामुळे ही रस्ता पूर्ण चिरलेला आहे. आणि हा रस्ता सकाळी चांगला होता, पण आता संध्याकाळी ह्या रस्त्याचे इतके तुकडे झालेले आहेत की उद्या या ठिकाणी मोठा खड्डा पडणार. त्यानंतर जागोजागी या अवजड वाहनामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. नुकताच या ठिकाणी एक टेम्पो खचला होता. 2 फुटाच्याही जास्त साईड पट्ट्या या ठिकाणी खचलेल्या आहेत. 2 वाहनं आले तर या ठिकाणी गाडी कुठे घ्यायची हा प्रश्न उपस्थित होतो. तर रेल्वे प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून उड्डाणपुलाची जी मागणी आहे ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. जांभूळच्या नागरिकांना रस्त्यावरही येता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. जेव्हा गेट बंद असतो तेव्हा या ठिकाणी
दुचाकी सारांचा जो प्रवास आहे तो जीव घेणा प्रवास आहे. काय कसा वाटला प्रवास, काय सांगाल? काय प्रवास आता ही गर्दी आता तिकडून पूल बंद झाला, गेट बंद केलंय, गेट बंद केला आता एकूण तरसच आहे. आता काय तर काय कसा प्रवास आहे, काय काय लय गर्दी आहे ना, लय ट्रॅफिक चालू आहे, फुल ट्रॅफिक आहे, जाता येत नाही. दुचाकी सारे हे जीव मुठीत घेऊन ये जा करत आहेत. तर लवकरात लवकर या वाहतूक कोंडीवर वडगाव मावळ पोलीस स्टेशननी वाहतूक पोलीस नियुक्त केले पाहिजे. आणि त्यातच जांभूळ गावामध्ये 2 दिवसापासून लाईट नसल्यामुळं जांभूळ हे अंधारात आहे. विजेचा लपंडाव पावसामध्ये हा नित्याचा असतो. काय कसा आहे प्रवास, काय सांगाल? ठाण्याचं रेल्वे गेट बंद असल्यामुळं इकडनं एवढा त्रास होतोय आणि गावामध्ये लाईट पण नाहीये. गेले 3 दिवस झाले गावामध्ये लाईट नाहीये आणि रस्त्याची रुंदी कमी आहे, त्यामुळे टू व्हीलर चालवताना प्रॉब्लेम येतो. गाड्या स्लिप होतात, थोडा पाऊस पडल्यानंतर चिखल होतो आणि गाड्या स्लिप होतात. आणि या रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळं 2 कंटेनर, कालही कंटेनर एक अडकला होता आणि आज एक कंटेनर अडकला होता. लवकरात लवकर शासनाने याच्यावर काहीतरी उपाय करून योजना करावा आणि लाईट लवकरात लवकर गावात द्यावा. लाईट नाहीये 2 दिवस झालं, त्यामुळे पाण्याचाही प्रॉब्लेम नाही. तर जांभूळचे स्थानिक नागरिक आहेत, या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणी चाकणची वाहतूक कोंडी चाकण MIDC साठी मारक ठरत आहे. त्यामुळं चाकणमधल्या कंपन्या स्थलांतरित होत आहे आणि हीच स्थिती मावळ तालुक्यातली जी काणे आणि ताकवे MIDC आहे, या MIDC मधनं रस्ता नसल्यामुळे अनेक कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत. तर आता जांभूळ फाटा ते महिंद्रा गेट ताकवे बुद्रुक रस्त्यापर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे. रेल्वे विभागाच्या वतीनं दर महिन्याला 2 ते 3 दिवस गेट बंद करण्यात येतं आणि 2 ते 3 दिवस गेट बंद केल्यानंतर ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. तर प्रत्यक्षात आपण जर पाहिलं 2-2 फूट साईड पट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळं इथं नागरिकांना ये जा करणं देखील जिकरीचं झालेलं आहे. तर अशीच वाहतूक कोंडी राहिली तर या मार्गावरनं रुग्णवाहिका देखील जाऊ शकणार नाही. तर सर्व या ठिकाणी जे कामगार आहेत ते घरी जायची वेळ आहे. महिला आहेत, त्यामध्ये गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहे आणि एकदा या ठिकाणी रांगा लागल्या की गाड्या मागेही होत नाही आणि पुढेही होत नाही. प्रत्येकाला जाण्याची घाई असल्यामुळं वेडी वाकडी वाहनं घुसली की त्यातच वाहतूक कोंडी होते. तर बघूयात विद्युत महावितरणच्या वतीनं जांभूळ गाव जे आहे, जांभूळ गाव 2 दिवसापासून अंधारात आहे. तर लाईट केव्हा चालू होते हाही प्रश्न आहे आणि नागरिकांना बाहेर ये जा करता येत नाही, कारण रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे की या वाहतूक कोंडीमुळं नागरिक आणि त्यांची मुलं देखील बाहेर निघत नाहीत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर जे काही खड्डे आहेत, साईड पट्ट्या खचलेल्या आहेत, त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते. पण अद्यापही या ठिकाणी काही मागणी होत नाही, दुरुस्ती होत नाही. त्यामुळं फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि रस्ते आता या ठिकाणी पूर्ण तुकडे तुकडे झालेले आहेत रस्त्याचे आणि रस्ता केव्हाही या ठिकाणी अपघात म्हणजे अपघातच घडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर बघूयात आता प्रशासनाला केव्हा जाग येते आणि या ठिकाणी इथली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय पुढाकार केला जातो. स्थानिक नागरिक आहेत, वाहनांना या ठिकाणी मार्ग काढून देत आहेत, गाड्या कशा चालवायच्या याविषयी मार्गदर्शन करतात. पण त्यामध्ये जर अपघात झाला तर भयानक परिस्थिती होणार आहे. कसा प्रवास आहे, काय सांगाल? तर या ठिकाणी दुचाकी 4 वाले जे आहेत यांना वाहतूक कोंडीमध्ये त्रासून गेलेले आहेत. तर लवकरात लवकर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडून साईड पट्ट्या या ठिकाणी दुरुस्त केल्या पाहिजे. या वाहतूक कोंडीचं ग्रहण मावळ तालुक्याला लागलेलं आहे. मुंबई पुणे महामार्ग, पुन्हा तळेगाव दाभाडे चाकण मार्ग आणि या ठिकाणी ज्या
मार्ग आहेत. काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती झाली, काय नाव तुमचं? दादा माझं नाव महादेव पवार आहे. इकडे 7 किलोमीटर आणि इकडे 4 किलोमीटर लाईन जाम आहे. फक्त आणि फक्त कसं व्हायला माहिती का, साईडला खड्डे खोल असल्यामुळं मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या गाड्या जायला त्यांना प्रॉब्लेम येतोय. जर ह्या साईडचे जर खड्डे भरले ह्यांनी तर गाडीला जायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मी गेले 5 किलोमीटर सगळ्या गाड्यांना रस्ता दाखवतोय आणि मी जाते वेळेस पण हेच केलं, सगळ्या गाड्यांना रस्ता दाखवला. डंपर ह्या रस्त्याला जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत जी की MIDC ला चालतात त्या डंपर गाड्या, फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा भरपूर गाड्या दिसतील, त्या गाड्या कंटेनर त्या गाड्या तुम्हाला स्टॉप करायला लागतील या मार्गाने. ह्या मार्गाने गाड्या जोपर्यंत स्टॉप होत नाहीत तोपर्यंत सर्वसाधारण नागरिकांना किंवा साध्या 4 व्हीलरला कसली काही अडचण येणार नाही. ह्या ज्या अडचणी आहेत ह्या फक्त मोठ्या डंपरमुळे सुरू आहेत. मोठे डंपर, हा रस्ता बघायला गेला आपण तर लई झालं एक 8, 12, 13, 14 फुटाचा रस्ता आहे. तर 14 फुटामध्ये एवढा मोठा डंपर बसेल कसा, हे थोडासा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि डंपरवाल्याला पण काळजी आहे, जर रस्त्याच्या कडला गाडी गेली आणि रस्त्याच्या साईडला उतरली, पावसाळ्याचे दिवस आहेत, चिखल आहे, गाडी फसली तर अख्खा रोड जाम होईल. गाड्या पलटी होतात. गाड्या पलटी म्हणजे काय, पलटी खाऊन साईडलाच पडतात. तर या व्यक्तींनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि जांभूळ गाव हे 2 दिवसापासून अंधारात आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भानुदास जांभूळकर आहेत. काय सांगाल, जांभूळच्या नागरिकांना रस्त्यावर फिरता येत नाही, 2 दिवसापासून जांभूळ हे अंधारात आहे. MACBचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, काय सांगाल? मी महावितरणचे जे अधिकारी आहेत त्यांना ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की 2 ते 3 दिवस झालं गाव पूर्णपणे अंधारामध्ये आहे. आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन त्या ठिकाणी जे काही काम असेल, वीज जी केबल आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावावा. त्याचप्रमाणे अंदर मावळच्या दृष्टीने आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने कान्हे आणि जांभूळ हे 2 पर्यायी त्या ठिकाणी मार्ग आहेत. कान्हे रेल्वे गेट क्रमांक 45 त्या ठिकाणी तांत्रिक दुरुस्तीसाठी तेथील काम चालू आहे. त्याच्यामुळं पूर्ण वाहनाचा लोड जांभूळ या रोडवरती आलेला आहे. मी या ठिकाणी वाहन चालकांना विनंती करतो की जी आपली लेन आहे ती लेन त्या ठिकाणी पाळी ओव्हरटेक करू नका. आणि त्याचप्रमाणे वाहतूक शाखेचे जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण 24, 25, 26 हे 3 दिवस कान्हे रेल्वे गेट बंद असणार आहे. आपण या ठिकाणी जांभूळ रोडला त्या ठिकाणी थांबवा विनंती करतो. धन्यवाद. बरं, साईड पट्ट्या खचलेल्या आहेत त्याबद्दल? साईड पट्ट्या आता हे पावसाळ्याचे त्या ठिकाणी दिवस आहे. साईड पट्ट्या संबंधित प्रशासनाला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी साईड पट्ट्या दुरुस्त कराव्या. तर बघूयात प्रशासनाला जाग येते का. MACBचे अधिकारी जागे होऊन जांभूळ 2 दिवसापासून अंधारात आहे आणि पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव हा नित्याचा असतो. सर्व जे विद्युत उपकरणं आहेत ते आता बंद पडलेली आहेत, तरी केव्हा लाईट सुरू होते याकडे ग्रामस्थांचं लक्ष आहे. आणि वाहतूक कोंडी जी आहे ती काही सुटत नाही. थोडी वाहनं पुढे जातात की परत रांग जैसे ते राहते. ह्या ठिकाणी जी रांगा आहेत त्या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत. तर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करावी. कसा प्रवास आहे, काय सांगाल? मगाशीपासून खूप आम्हाला परेशान झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे हा रस्ता थोडासा अजून अरुंद पाहिजे होता. मगाशीपासून कसं आहे, रस्त्यावर खड्डे ह्याच्यामुळे ना टाइम खूप जातो. काय गाडी चालवताना कसं वाटलं? भरपूर त्रास होतोय, कारण का हे आम्ही एक तर फिरायला येतो इकडं, कधीतरी येतो आणि त्याच्यामध्ये एवढी ट्रॅफिक म्हणल्याच्या नंतर पूर्ण दिवस जातो यामध्ये. तर 2 तास थांबलो इथं, 6 वाजता 8 वाजेपर्यंत थांबलो. पण तुझी भांडी आपली आम्हाला बराच वेळ लागला. 2 तास थांबलो, तुझी भांडी आपली गाडीला भांडी. दुग्ध व्यावसायिकांनाही जीव घेणा प्रवास आहे आणि अवजड वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तर बघूयात प्रशासन काय उपाययोजना करतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.